1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन। याच दिवशी 1960 साली तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली। पंडित जवाहरलाल नेहरूंनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगल कलश सोपवला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली। तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे। राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमामध्ये महाराष्ट्रानं सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे। प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळत असताना महाराष्ट्र राज्यानं देशाच्या विकासातही मोठं योगदान दिलेलं आहे। महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक सुधारणांचा इतिहास हा प्रेरणादायी आहे। विदर्भ, कुंतल, अश्म, लाट, अपरांत अशा विविध नावांनी एकवटलेला देश म्हणजेच महाराष्ट्र राज्य होय। महाराष्ट्राने आतापर्यंत साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, नाट्य, चित्रपट, संगीत, सहकार, कृषी, उद्योग, संगणक, विज्ञान अशा क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतलेली आहे। आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवीन शिखरे गाठण्याचा निर्धार आपण महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं सर्वांनी करावयास हवा। महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी महाराष्ट्रीय जनतेला, मराठी भाषिक जनतेला मोठा संघर्ष करावा लागला। या संघर्षामध्ये, या लढ्यामध्ये आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, श्रीपाद अमृत डांगे, SM जोशी, डॉक्टर प्रियंका नरवणे, मधु दंडवते, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील, सुमतीताई गोरे, तारा रेड्डी, दुर्गा भागवत, इस्मत चुगताई, सुलताना जोहरी, अहिल्याबाई रांगणेकर, बालाजी पेंडसे, नाग गोरे, जयवंतराव टिळक, भाई उद्धवराव पाटील, शाहीराव अमरशेख, दळणा गवाणकर, अण्णाभाऊ साठे यांनी या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला। या सर्वांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन आजच्या दिवशी आपण करूया। 1 मे हा जसा महाराष्ट्र दिन म्हणून आपण साजरा करतो, अगदी त्याच पद्धतीने जागतिक स्तरावरती आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून देखील आजचा दिवस साजरा केला जातो। जगभरातील कामगार चळवळीच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा आजचा हा दिनविशेष आहे। औद्योगिक क्रांती ही इंग्लंडमध्ये सुरू झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला, परंतु कारखान्यामध्ये त्यांची पिळवणूक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागली। कोणतीही सुविधा न देता अल्प मजुरीच्या मोबदल्यामध्ये 12 ते 14 तास राबवून त्यांना घेतलं जात होतं। या विरोधामध्ये कामगार एकत्र आले आणि कामगार संघटनांची निर्मिती होऊ लागली। प्रत्येक कामगाराला केवळ 8 तास काम असावे असा ठराव करण्यात आला, परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभं करण्यात आले। त्यानंतर कामगार संघटनांची 2 आंतरराष्ट्रीय अधिवेशनं झाली आणि 1891 पासून 1 मे हा कामगार दिन म्हणून पाळण्यात येऊ लागला। देशाच्या पर्यायानं जगाच्या विकासामध्ये कामगारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी 1 मे हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो। 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार ऐक्याचं, स्वातंत्र्याचे आणि मानवाकडून होणाऱ्या मानवाच्या पिळवणुकीचा अंत करण्याचा प्रतीक 1 मे हा दिवस प्रतीक बनलेला होता। मद्रासमध्ये 1 मे 1923 रोजी पहिल्यांदा कामगार दिन पाळला गेला। सिंगरवेलू चेट्टियार यांच्या पुढाकाराने हा सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला। भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना मानलं जातं। 10 जून 1890 पासून रविवारची साप्ताहिक सुट्टी कामगारांना त्यांच्या प्रयत्नामुळे मिळू लागली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं देखील कामगारांसाठीचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे। वैभवशाली, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आपला महाराष्ट्र। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली आणि रयतेमध्ये स्वराज्य, स्वधर्म, स्वभाषा व स्वसंस्कृती याविषयी जागृती घडवून आणली। यामुळे मराठी माणसात अस्मिता निर्माण झाली। जेव्हा स्वतंत्र भारतात भाषावार प्रांतरचनेची मागणी वाढीस लागली, तेव्हा महाराष्ट्रात मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी चळवळ
1946 पासूनच सुरू झाली होती. अनेक टप्प्यांमधून वाटचाल करणारी ही चळवळ अखेर 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन यशस्वी झाली. या चळवळीत महाराष्ट्रातील कोट्यावधी मराठी माणसांचा अप्रत्यक्ष तर लक्षावधी मराठी बांधवांचा प्रत्यक्ष सहभाग होता. काहींनी तर आपल्या प्राणांची आहुतीही दिली. त्या हुतात्म्यांचे स्मरण वंदन करण्याचा हा दिवस. आज 1 मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. आज आपणा सर्वांच्या उपस्थितीने या दिवसाचा आनंद द्विगुणित होतो आहे. आज या ठिकाणी 64व्या महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय ध्वजारोहण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय श्री रमेशजी भुतडा सर यांच्या हस्ते विद्यालयातील देवी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन होत आहे. प्रमुख पाहुणे माननीय श्री रमेशजी भुतडा सर यांचे ध्वजस्तंभाकडे आगमन होत आहे. मी अभिनव मानव विकास संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर चेतनजी सायडा सर यांना प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्याची नम्र विनंती करते. यानंतर राष्ट्रीय ध्वजारोहण समारंभाचे प्रमुख अतिथी माननीय श्री रमेशजी भुतडा सर यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्याची मी नम्र विनंती करते. दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, तूने कर दिया कमाल. असा ज्यांचा मोठेपणा कवी प्रदीप गातात, जे भारताच्या स्वातंत्र्याचे महानायक आहेत, सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने जुलमी अन्यायी पाशवी शक्तीच्या विरोधातील लढा यशस्वी करता येतो याचा आदर्श जगासमोर ठेवणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी. या प्रतिमा पूजनानंतर प्रमुख पाहुणे माननीय श्री रमेशजी भुतडा सर यांना राष्ट्रीय ध्वजारोहण करण्याची मी नम्र विनंती करते. सावधान. एक साथ राष्ट्रध्वज को सलामी दोगे, सलामी दो. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्तर बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे.
भारत माता की. यानंतर महाराष्ट्र गीत होईल. सर्वांनी आहे त्या स्थितीत सावधान स्थितीतच उभं राहायचं. गीतच्या मुला विनंती करते त्यांनी महाराष्ट्र गीत सादर करावं. जय महाराष्ट्र माझा करजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा करजा महाराष्ट्र माझा. दिदिन आम्हा तुझी मुलगी कडकडणाऱ्या नभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती विधा. सह्याद्रीचा सिंहगर्जतो शिवशंभू राजा. दरी दरी गुणनाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा करजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा करजा महाराष्ट्र माझा. काळ्याची बरी मोरली अभिमानाची लेरिया. पोलादी मनगटे खेळती खेळती वगेरी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला निडळाच्या गावाने भिजला. देशगौरवासाठी जिंकला दिल्लीचेही दबदरा घेऊन महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा करजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा करजा महाराष्ट्र माझा. करजा महाराष्ट्र 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 माझा. भारत माता की. भारत माता की. भारत माता की. एक साथ संविधान प्रतिज्ञा के लिए तैयार होंगे. तैयार हो. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः पद अर्पण करीत आहोत. जय हिंद. यानंतर सर्व मान्यवर अतिथी यांना मी विनंती करते त्यांनी आसनस्थ व्हावं. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे. एक साथ बैठेंगे बैठ जा. यानंतर
आजच्या राष्ट्रीय ध्वजारोहण समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री रमेशजी भुतडा सर यांना मनोगत व्यक्त करण्याची नम्र विनंती करते. एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र ही संत महंत ऋषीमुनींची जशी भूमी तशीच समाजसुधारकांची शूरवीरांची आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची व समाज प्रबोधनाची परंपरा लाभलेली आहे. देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भाषावर प्रांतरचनेची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात होती. महाराष्ट्रातही मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी संयुक्त महाराष्ट्र चळवळ इसवी सन 1946 पासूनच सुरू झाली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 106 लोकांनी हुतात्म्य पत्करले होते. अखेरीस मराठी भाषिक जनतेचा लढा यशस्वी झाला व संसदेने मुंबई पुनर्रचन कायदा मंजूर केला. या कायद्यानुसार 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी ज्ञात अज्ञात शूरवीर या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन. तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण ही आपल्या विद्यालयाची ओळख आहे. CBSE शाळांच्या स्पर्धेमध्ये विद्यालयाने आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ओळख आजही टिकवून ठेवलेली आहे. याचे फलित म्हणून या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत अगदी सुरुवातीपासूनच सर्व वर्गासाठी प्रवेश घेण्यासाठी वेटिंग आहे. नक्कीच हे विद्यालय व या आपल्या संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. यासाठी संस्था, विद्यालय प्रशासन व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचेही मी अभिनंदन करतो. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी अध्यापन पद्धती व अभ्यासक्रम याचा अंगीकार आपण कायम करत आलो आहोत. याच दृष्टीने आपण मागील 2 वर्षापासून सुरू केलेल्या 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासन पुरस्कृत अभ्यासक्रमाबरोबरच NCERTचे गणित व विज्ञान हे विषय शिकवित आहोत. या विषयाच्या अभ्यासक्रमात केलेल्या अंतर्भावाचे सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येत आहेत. विविध स्पर्धांना, परीक्षांना सामोरे जातानाही विद्यार्थ्यांना हे नक्कीच फायदेशीर ठरत आहे. शिक्षकांची गुणवत्ता वाढावी म्हणून विद्यालयाकडून विविध प्रकारची प्रशिक्षणे, मार्गदर्शने, व्हिडिओ पुस्तक वाचन अशा विविध उपक्रमाचे नियमित आयोजन केले जात आहे. स्कूल सिनेमासारखे उपक्रम विद्यार्थी व शिक्षकांमध्ये सामाजिक मूल्य रुजवण्यात उपयुक्त ठरत आहे. पुढील काळातही विद्यालयाची यशाकडे चालू असलेली वाटचाल अशीच कायम राहो ही शुभेच्छा. पुनश्च एकदा 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्ञानरूपी मार्गाने कळस गाठो प्रगतीचा दीपस्तंभ हा उजळत राहो आपल्या मार्गदर्शनाचा. सर, आपल्या मनोगत रूपी शुभ आशीर्वादाचा नक्कीच आम्हाला आमचे भविष्य उज्ज्वल करण्याकरिता उपयोग होईल. धन्यवाद सर. यानंतर ऋणनिर्देश करण्याची विनंती मी सौ तनुजा मॅडम यांना करते. आज या इथे ज्यांच्या शुभ हस्ते हा राष्ट्रीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री रमेशजी भुतडा सर. विद्यालयाच्या विनंतीला मान देऊन सर आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आमचं कौतुक केलं, आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने मी आपले हार्दिक हार्दिक आभार मानते. तसेच अभिनव मानव विकास संस्थेचे अध्यक्ष
माननीय श्री डॉक्टर चैतन्यजी सारडा सर, संस्था उपाध्यक्ष माननीय श्री प्रकाशजी कासट सर, सहसचिव माननीय श्री सुभाषजी कासले सर, कोषाध्यक्ष माननीय श्री जयेशजी बजाज सर, सदस्य डॉक्टर रमेशजी जाजू सर, निमंत्रित सदस्य माननीय श्री लक्ष्मीकांतजी सोमानी सर, सन्माननीय सदस्य श्री रामप्रसादजी राठी सर आणि शालेय समितीचे अध्यक्ष माननीय श्री अतुलजी देवगावकर सर आणि सर्व मान्यवरांनी या ठिकाणी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने मी सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार मानते. तसेच प्रत्येक कार्यक्रम छोटा असो की मोठा यशस्वी करण्यासाठी सदैव मार्गदर्शकाच्या भूमिकेत असणारे विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री रमाकांतजी स्वामी सर यांचेही मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार मानते. तसेच उपस्थित माननीय पालक, पर्यवेक्षकगण, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींचेही विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार मानते. हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असे संयोजकाच्या वतीने मी जाहीर करते.